की क्लेम करताना 2-3 गोष्टीची लक्षात ठेवाव्या लागतात. त्या कुठल्या कुठल्या? तर फर्स्ट म्हणजे तुम्ही किती पॉलिसी व्हॅल्यू काढताय, म्हणजे थोडक्यात ती प्रॉपर्टी व्हॅल्यू तुम्ही किती इन्शुअर करताय त्याच्यावर डिपेंड असतं. त्या पद्धतीने तुम्हाला क्लेम करता येतो. क्लिअर आयडिया? कधी कधी काय करतात ते क्लेम करताना वेगवेगळे रूल अप्लाय करतात. ते लिहिलं असतं बघा, टर्म्स अँड कंडिशन. ठीक आहे. आता हे पहिलं एक्झाम्पल आपण असं घेतलं, याच्यावर तुम्हाला तर कळलं की जेवढी पॉलिसी व्हॅल्यू जास्त तेवढा तुमचा क्लेम जास्त होणार आहे, आणि जेवढी पॉलिसी व्हॅल्यू कमी तेवढा तुमचा क्लेम कमी होणार आहे. हे शकतो. आता तुम्ही म्हणाल की ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकलो? तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण असं शिकलो की काय शिकलो आपण? रेट ऑफ प्रीमियम शिकलो. रेट ऑफ प्रीमियम मध्ये 5% लेस 4%. हे मुलांना येत नाही, पण त्याचं मिनिंग इझी आहे. या 5%चे म्हणजे 5% आपण 20% काढतो. 20 हे काढतो पर्सेंट, ते त्यातून मायनस करतो, आणि जे काही येईल ते म्हणजे तुमचा काय असणार आहे? रेट ऑफ प्रीमियम असणार आहे. आता तुम्ही म्हणा हे कशासाठी, याची गरज का पडली आपल्याला? अमाऊंट ऑफ प्रीमियम काढायची. त्याचा हप्ता कितीचा आहे बघा, तो 20,000 हप्ता भरतोय अमाऊंट ऑफ प्रीमियम. क्लिअर? आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला 3 गोष्टी शिकायला मिळाल्या. एक तर अमाऊंट ऑफ प्रीमियम कशी काढतात ते तुम्हाला